छावा या चित्रपटामध्ये आपण सगळ्यांनी लास्टचे 20 मिनिटं जे महाराजांचे हाल करण्यात आले ते आपण सगळ्यांनी पाहिले, बरोबर? तर त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये फक्त 20% सुद्धा दाखवलं नाही, तरीही त्या राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये आपल्या डोळ्यातले अश्रू थांबले का? किती जण रडले? तो पिक्चर पाहताना किती जण रडले? 100% लोक रडलेच. त्याने सगळे हिंदू होते, सगळ्यांना कळलं की बाबा आपल्या राजाने आपल्यासाठी काय काय केलं, बरोबर? पण त्यासाठी त्या राजांसाठी आपण काय करतो का? आता सध्या काही करतोय का? नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली आत्ताच्या एक संस्कार आपल्यामध्ये रुजवण्यासाठी एक जे 30 दिवस म्हणजे जे 40 दिवस महाराजांचे हाल करण्यात आले, शंभूराजांचे जे हाल करण्यात आले होते, त्या हालाला एक श्रद्धांजली म्हणून आपण आता बलिदान मास, धर्मवीर छत्रपती बलिदान मास हे त्या निमित्तानं पाळतो. त्यामध्ये आपण महाराजांना श्रद्धांजली म्हणून काही श्लोक जे तयार केलेत, जे त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी कसं शौर्य गाजवलं, कसं त्यांनी मरण यातना शोषल्या, कसं त्यांचं म्हणजे इतिहासात त्यांच्या काय काय गोष्टी ज्या लपवल्या गेल्या होत्या त्या ह्या श्लोकाद्वारे आपण जगासमोर मांडतोय. तर त्या बलिदान मास पाळत असताना त्यावेळेस आपण महाराजांचे जे काही झालेले हाल आहेत ते त्या श्लोकाद्वारे, त्याच्या अर्थाद्वारे